प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। संतोषोनिया श्रीराम जो आवपत पूर्ण काम उचिता येऊनिया उचित उत्तम हार मुक्त लंग दिधला। अधोराम तपोवनादिगमनम् हत्ममृग काञ्चनं विधेहरणं जटायुर्मरणं सुग्रीव सम्भाषणं वाली निर्दलं समुद्रतरणं लङ्कापुरी दहनं पश्चाद् रावण कुम्भकर्णहरणं यतद्विधि रामायणम् अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाटविता घडी पुण्यराशी साष्टांग नमस्कार मा सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। परत उभी घ्या ताई, माझा आवाज येतो ना ताई? हो येतोय. हा घ्या, परत उभी घ्या. संतोष होनिया श्रीरामा जो आवपत पूर्ण कामा उचिता उचित उत्तम हार मुक्त लंग कथेला आरंभ झालेला आहे. कथे रघुनंदन पुत्र हनुमान करतो. माझ्या संपूर्ण महाराष्ट्र रामायण ग्रुप करून आलेले शिवेचा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. भगवान प्रभू रामचंद्र ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्या उपकारातून कृतज्ञता व्यक्त या ठिकाणी करतात. भगवान परमात्म्यांनी या कार्यामधून जगाला ही सुचवलेलं आहे की आपण कोणाचेही उपकार जर घेतल्यानंतर त्या उपकारामध्ये आपण उपकाराच्या ओझ्याखाली राहू नये. एखाद्याने आपल्याला बसमध्ये सीट जरी दिली तरी त्यांचे आपल्यावर उपकार होतात. कमीत कमी रामकृष्ण हरी जय श्रीराम आभारी आहे असं तरी म्हणायची पद्धत असते. परंतु भगवान प्रभू रामचंद्र कृतज्ञ नव्हते, कृतज्ञ होते. केलेल्या उपकाराचे स्मरण प्रभू रामचंद्राने ठेवलेले आहे. तसा वास्तविक पाहता भगवंताला जगामध्ये कोणाकडून उपकार करून घ्यायची गरज नव्हती. भगवंताला सीता मातोश्री सोडवायला काही वेळ लागला नसता, परंतु वानरांनी या ठिकाणी सीता मातोश्रीला सोडवले. वानरांनी लंकेमध्ये जाऊन नासधूस केली. वानरा हाती लंका घेविली म्हणते का माझे तुकोबारा म्हणतात. परंतु हे असं जरी असलं तरीही ही शक्ती वानराची नाहीये. ही शक्ती मात्र भगवान प्रभू रामरायाची आहे. ज्ञानोबाराय वर्णन करतात, राणीची या पाले खैरा नेवाने करविले लंकेश्वरा एकला अर्जुन परिण जिनेची आकरा अक्षहिणी. हे कोणाची शक्ती आहे? भगवान रामरायाची शक्ती आहे. परंतु भगवान रामराया जगाला सांगतात की बाबा आपण केलेल्या उपकारामधून कृतज्ञता व्यक्त करावी. ते मग देवाचे उपकार असोत, आपल्या शिष्याचे असोत, गुरुचे असोत, आई वडिलांचे असोत, नवे आपल्याला सेवा दिली तर सेवा दिल्याबद्दल या ठिकाणी सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. म्हणून भगवान प्रभू रामचंद्र अतिशय आनंदित झाले. संतोष या श्रीराम. प्रभू रामचंद्र आनंदित झाले. अगोदरच राम आनंदित आहेत. देव अगोदरच आनंदमय आहे. आनंद अद्वय नित्य निरामय असलेला परमात्मा तो कसा आहे? आवाप्त पूर्ण काम आहे. मनात कोणती इच्छा धारण करा, सगळे इच्छा माझा भगवान प्रभू रामचंद्र पूर्ण करतो. बरं काय तुका म्हणे, आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरविशी. काही इच्छा करा हो. उगी आपण मात्र पांडुरंगाला सोडून कोणाच्याही नादाला लागतो. जाऊन दे आता, त्याचा काय विस्तार करत नाही. पण माझा भगवान प्रभू रामचंद्र सकळ काम पूर्ण करणार आहे. उचिता येऊनी उचितोत्तम.
योग्य व्यक्तीला योग्य वस्तू द्यायचं काम भगवान परमात्म्याचा बरं का. उचिताचा दाता आहे, उचित प्रकारे पाहतो काय आहे आणि मग तो त्याला देतो. मग काय दिलेला आहे? हार मुक्त लग दिदला. मुक्ताफळ नावाचा जो हार आहे ना, तो हार प्रत्येकाचा अधिकार बघून प्रभू रामचंद्र आलेल्या वानरांची बोळवण करत असताना, गावाकडे जात असताना शाल सत्कार देऊन या ठिकाणी सत्कार समारंभ म्हणा सध्याच्या आपल्या भाषेमध्ये प्रभू रामचंद्र करू लागतात. बोला. उचित देखोनी तत्वता न माये गगनी सर्व उत्कर्षता सवय घालोनी सीता कांता शत सहस्रे कोटीसी निघाला. उचित देखोनी तत्वता, योग्य प्रकारचे या ठिकाणी बघितलं आणि त्याला काय दिलेलं आहे? त्याला बक्षीस समारंभ दिले. भगवंताच्या हातून मिळालेला प्रसाद आहे, लक्षात ठेवा. प्रसन्नात प्रसाद असतो. परमात्मा जर प्रसन्न झाले तर त्यांनी दिलेला जो काही असू द्या ते प्रसाद ठरतं आणि भक्ताचं या ठिकाणी कल्याण होत असतं. म्हणून भगवंताच्या हातून मिळालेला मुक्तलग नावाचा हार मिळाल्यानंतर गगनी आणि आनंद न समाये सर्वोत्कर्षता, सर्वोत्तम प्रकारचा आनंद बघा भक्तांना या ठिकाणी झाला. मग भक्तांनी लगेच आपल्या परमात्म्याला उजव्या बाजूला या ठिकाणी घेतलेला आहे, प्रभूला नमस्कार या ठिकाणी केलेला आहे. मग मात्र शतसहस्त्र हजार असलेले कोटी, हजार शंभर हजार असलेले म्हणजे कोटी सैन्य या ठिकाणी घेतले वानर आपले आणि आपापल्या गावाकडे जाण्याकरता हा वानर परमात्मा नमस्कार करून निघू लागलेला आहे. बोला. विंध्याचली वास्तव्य ज्यांचे रंभ ऐशे नाम जयांचे तेने स्तुती करोनी रघुनाथाचे मन अत्यंत तोषविले. विद्यांचळी वास्तव्य ज्याचे, विद्यांचळ नावाचा या ठिकाणी पर्वत असलेला, त्या पर्वताच्या दऱ्या खोऱ्यामध्ये राहणारा हा रथासा नामाचा जो वानर आहे. किती वानर, किती वानर, किती वानर, पुष्कळ वानर. पृथ्वी तलावरील सर्वच लोक भगवान प्रभूचं रामकार्य करण्याकरता या ठिकाणी आले होते. जीव म्हणून जेवढे जन्माला या ठिकाणी वानर योनीमध्ये, ऋषी योनीमध्ये या ठिकाणी जन्माला आले ना, ते भगवंताचं कार्य करण्याकरता तत्परते आहेत. पण आपण मानव म्हणणारे असे कारण ते जन्माला आलो की आपण परमात्म्याच्या नावावर आपण जगायला लागलो, पण परमात्म्याचं काम करत नाही. काय बोलावं? असू द्या, आनंद वाटला कोणाला रथाच्या ज्याचं नाम आहे त्याने भगवान परमात्म्याची काय केली? स्तुती करून रघुनाथाची परमात्म्याची स्तुती केली. देव हा स्तुती प्रिय आहे. नवे नवे प्रत्येक जण स्तुती प्रिय आहे बरं का. प्रत्येकाला काय आवडतं? आपलं नाव घेतल्याला आवडतं. त्यातल्या त्यात नाव शास्त्रामध्ये गुंपून जर घेतलं, आता नवीन महिला मंडळाचं लग्न झालं ना, नाव घ्यायला सांगतात. मग ते नाव गुंपून घेतलं तर का साधं नाव उग तुकाराम किंवा नाही तुकाराम तर नाव सध्याच्या काळामध्ये नसतं, उग बबल्या, बंटी असं म्हटलं तर प्रेम राहत नाही बघा. त्यांनी जर नाव गुंफून घेतले, आमच्या आमक्या आता ते जाऊ द्या सांगितलं असतं पण हास्याल तुम्ही, असं द्या. मग ते आनंद वाटतं. कोणाला आनंद वाटतं? नवऱ्याला आनंद वाटतो. मग त्या आनंदामध्ये त्यांनी बायकोला कामच करू आपण पुढं 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 करतो. तसं परमात्म्याला स्तुती आवडते. आम्हा आवडे नाम घेता आणि तोही पिता संतोषे. आम्हालाही आवडतं आणि त्या भगवंताला आनंद वाटतं. स्तुती झाल्यानंतर मन अत्यंत तोषविले. परमात्म्याच्या मनाला आनंद वाटला असं बोलावं. कसं बोलावं? देवाला आनंद वाटेल असं बोलावं. माणसं काय करतात आता काय सांगावं, जाऊन द्या. फक्त आपण प्रमाणाचा आधार घेऊन बोलू. बोले ऐशे बोले जेने बोले विठ्ठल बोले, असं बोलावं. परमात्म्याला आनंदला वाटावा असं परमा बोललं. रथ वानराचं झाल्याबरोबर परमात्मा आनंद पावला. आनंद भगवान उचिता येवोनी रघुनायक दिदला रत्न खचित टिळक माता ठेवोनी अभय हस्तक अति संतोषे धाडिला. उचिता येऊन रघुनायक दिदला रत्न
उचित आल्यानंतर, उचित म्हणजे योग्य अशा प्रकारचं रत्न जडित असलेला हार म्हणणारा भगवान परमात्म्यांच्या जवळ होता. लगेच त्यांनी गळ्यामधला हार काढला. त्या रथ नावाच्या वानराने चरणावर वंदन केलेले आहेत. माथा ठेवून मस्तक ठेवल्यानंतर परमात्म्याने आपला हात घेतलेला आहे आणि त्याच्या मस्तकावर ठेवला. गळ्यामध्ये रत्नाचा हार दिला. ऐका, परमात्मा गुरु आणि देव प्रसन्न झाल्यानंतर ते आपल्या मस्तकावर हात ठेवतात. हात ठेवणे म्हणजे कृपा करणे. कृपेचे काही प्रकार सांगितले. कसे कसे आलिंगन देऊन कृपा करतात, मस्तकावर हात ठेवून कृपा करतात. सद्गुरूचं वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात, येवणी गुरुनाते माता ठेवियला करू. काय म्हणतात? माझे गुरुनाथ आले, माझ्या मस्तकावर हात ठेवले. तसं भगवान परमात्मा रथवानराच्या मस्तकावर हात ठेवले. परमात्म्याचा आशीर्वाद वानराला मिळाला. आनंदी आनंद झाला. काय करतो वानर ऐका. एरू हर्ष चंबळला सवय घालोनी भूपाळा सरिसास परिवारा चालिला त्रिशतकोटी समवेत. भगवंताचा मस्तकावर हात ठेवल्यानंतर आता काय बघायचं आहे, काय सांगायचं हो. देवाचा हात मस्तकावर ठेवल्यानंतर सगळं तिमिर दुःख गेले, फिटले भ्रांतीचे पडळ, सगळं अज्ञान अंधकार निघून गेलेला आहे. सगळं संसारातलं कशा प्रकारचं दुःख राहिलेलं नाहीये. आनंदी आनंद झाला. आनंद आणि वानराचे झाले हर्ष उचंबळला. बरं काय काय सांगावं. नळबऱ्या वर्णन करतात, आजी आनंदाशी आनंद माझ्या झाला, आजी हर्षासी हर्ष भेटो आला. काय आहे? आनंदाला आनंद, हर्षाला हर्ष. एवढा हर्ष काय झाला? उचंबळला, म्हणजे हर्ष मावेनासा झाला गा अशा प्रकारचा. मग त्या आनंदाच्या भरामध्ये परमात्म्याला सभ्य या ठिकाणी घातलेला आहे आणि तो सरिसा सहपरिवार चाललेला. सगळे आपला परिवार घेतला. किती होता? 30 कोटी समुदाय आपला घेतला. भगवंताला वंदन करून हा रथ नावाचा वानर निघालेला आहे. या परी कपिशर भू सविता झाला वेद्या प्रभू उचिता येवणी कौस्तुभू प्रीती करोणी दिधला. या परी म्हणजे वरी जसं रथवानाराने केलं त्या पद्धतीमध्ये त्याने काय केले होतं? भगवंताला वंदन केलं, भगवंताची स्तुती केली. त्याच पद्धतीमध्ये मग कोणाला? कपी शरभू नावाचा वानरराज आलेले आहेत. सविता झाला अयोध्या प्रभू, भगवंताचं स्तवन करू लागले. बरं का, कारण भगवान प्रसन्न झाल्यानंतर काय देणार नाहीत? दे का प्रसन्नता काय एक न जोडे आणि सैंग सुखाचे साकडे बराय वर्णन करतात. एकदा गुरु आणि देव प्रसन्न झाल्यानंतर काय देऊ शकत नाही. म्हणून स्तवन केल्यानंतर उचित येवणे कौस्तुभ, उचित म्हणजे योग्य पद्धतीचं यांचं हृदय बघितलेलं आहे. आणि भगवान परमात्मा सगळ्यात आवडती वस्तू भगवान परमात्म्याला कौस्तुभ म्हणी असतो. बरं का, आणि तो हातामध्ये घेतलेला आहे. प्रीती करोणी दिधला. वस्तू देत असताना उगा अंदाजे देणं वेगळं आणि प्रेमाने देणं वेगळं. अतिशय प्रेमयुक्त अंतकरणाने भगवान रामराय दिलेले आहेत. म्हणतात, उचितानंदाचा सोहळा सुख भरले भूपाळा सवे नवलक्ष गोळांगुळा निघाला सवे घालोणी. शरभू नावाच्या वानराला भगवान परमात्म्याच्या गळामध्ये असलेली कौस्तुभ नावाचा मण्यांचा हार मिळाला. आनंद वाटला, अतिशय आनंद झाला. सुख भरले गोपाळा, भोपाळा म्हणजे राजालाही त्या राजाला आनंद वाटला. आणि मग आपले 9 लाख गोळांगुळ असलेले घेतलेले आहेत. भगवान परमात्म्याला उजवं घातलं. कसं आहे? भगवान परमात्मा डावी बाजूने घेऊन जाऊन या ठिकाणी घेऊन या ठिकाणी आले असं वर्णन करतात. बोला.
विनीत वानर या पुरी या उपरी श्रीरामाची स्तुती करी म्हणे परा पश्यंती माध्यमा वैखरी बोलता वाचा पारुषली. तदनंतर विनीत वानर या उपरी, वानराने अतिशय विनीत शब्दा लीनतेने काय करू लागलं, श्रीरामाची स्तुती करतात. बरं काय, वानरांना एवढ्या प्रकारचं भगवंताचं काम केलं, पण अंतकरणामध्ये अहंकार नाही. यात कदाचित जर वानराच्या अंतकरणामध्ये अहंकार निर्माण झाला असता तर भगवान प्रभू रामरायांच्या जवळ राहण्याचा अधिकार मिळाला नसता. सज्जन हो, भगवान प्रभू रामराया त्यांच्यावरच कृपा करतात. कुणावर? ज्यांच्याकडं अभिमान नाही त्यांना. आणि अभिमान यासी नरकवास, ज्याला अभिमान आहे ना त्याला नरकामध्ये जावं लागतं, अभिमानाला गर्भवासाला जावं लागतं. मग हरीचं पद कोणाला मिळतं? हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. भोळे भाविक असणारे बाळे भोळे भक्त गाताती साबडे, त्याचे प्रेम आवडे विठ्ठलासी. ते भगवंताला आवडतं म्हणून सगळे वानर विनीत झाले आणि भगवान प्रभू रामरायाची स्तुती करतात. स्तुती करत असताना परा पश्यंती मध्यमा वैखरी मोठा वाचा पारुशली. कोणत्या वाचेनं वर्णन करावं? रामरायाच वाचेच्या पलीकडे बरं का. मनवाचा चित्त तुझे हे स्वरूप. कोणत्याही वाचेनं भगवंताचं स्वरूपाचं वर्णन करणं कठीण आहे, म्हणून या माप भक्ती केली आणि त्या भक्तीच्या मापाने भगवंताला वर्णन करता येतं. भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराणे तत्वता नमोजवे. इतराने शब्दाचा अर्थ काय हो? इतर साधनाने मोजता येत नाहीये. वैखरी मध्यमा पश्यंती परा सगळ्या वाचेच्या पलीकडे आहे असा परमात्म्याची स्तुती आमचे वानर लोक करू लागतात. तो तू अमूर्त मूर्तिमंत भक्त जना लागी कृपावंत ऐशे बोलता विनीत स्वये रघुनाथ तोषला. वानरनाथ सगळे भगवान प्रभू रामरायाची स्तुती करतात. काय स्तुती करतात भगवंता? तुम्ही अमूर्त आहात बरं का, अमूर्त. तू अमूर्त मूर्ती म्हणतो देवा. खर तर तुम्हाला रूपच नव्हतं. अमूर्त शब्दाचा अर्थ काय आहे? रूप नसणे. रूप नसणे म्हणजे काय आहे? निर्गुण. आता कसे झालात? सगुण. सगुण म्हणजे काय आहे? सगळं गुणाने युक्त. निर्गुण म्हणजे काय? काहीच नाही. काय म्हणतात कबीरदासजी? रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निरगुण निराकार तुची रघुराया हो तुची रघुराया. निळबराय म्हणतात. नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगणा सूर्प सुंदर ना आंधळा देखना. परमात्मा कसा आहे? काळा नाही. परमात्मा कसा आहे? गोरा नाही. परमात्मा कसा आहे? उंच नाही. परमात्मा कसा आहे? ठेंगणा नाही. मग कसा आहे? निर्गुण आहे. निर्गुणाला आकारच नाही. निर्गुण असलेल्या परमात्म्याला कशा प्रकारचा आकार या ठिकाणी नसल्या कारणास्तव तो परमात्मा असा निर्गुण परमात्मा या ठिकाणी आहे. आणि मग तू काय झाला? सगुण झालेला आहेस देवा. कोणामुळे झाला सगुण? भक्ता कारणे सगुण झालेला आहे. तुकोबारा वर्णन करतात ना, आमासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. आमच्यासाठी परमात्मा आकाराला आला नवा रूपा तुका म्हणे झाला सुपा. आमच्या करता आकाराला परमात्मा आला असं म्हणतात. आणि तो परमात्मा देवा आमच्या करता आलात ना. कशा करता? भक्तजना लागी कृपावंत. भक्तावर कृपा करण्याकरता परमात्मा कृपावंत होऊन आला. किती कृपावंत आहे माझा परमात्मा सांगू का? कृपावंत किती दिन बहु आवडती. परमात्मा कृपावान आहे. तुका म्हणे हात कृपेचा सागर. परमात्मा कृपावान आहे. भक्तावर कृपा करतो. ऐसे बोलता विनीत. अशा प्रकारचे शब्द बोलल्याबरोबर परमात्मा अगोदरच कृपाळू
अगोदरच गाय दुभती आहे बरं का, दुधवाली गाय आहे. जर्शी नव महाराष्ट्र आपली गाय दूध देते, भरपूर पान आहे. आणि त्या पाना असलेल्या गायीला वासराने जर तिच्या कासेला जर एक जर आपल्या मुखस्थानाला मुख लावल्याबरोबरच त्या गायीच्या प्रेमा पाण्याला काय बघायचं हो, एकदम दुग्धधारा जसे तिने प्रेमाचा पाना सोडावा. अगोदरच परमात्मा कृपाळू आहे. भक्तांनी जे स्तुती केल्यानंतर परमात्मा अधिकच तोषलेला आहे. ऐसे बोलता विनीत स्वैरगुणात तोषला. आनंद झाला परमात्म्याला. आणि मग आनंदाच्या भरात काय करतात रामराया ऐका, बहुभूषणे रत्न खचित विनीताशी अर्पी सीताकांत सवय घालोनी हर्ष युक्त साठी शतसहस्रेशी निघाला. विनीत नावाचा वानर कसा करू लागला, भगवंताची स्तुती करू लागला. मग परमात्मा तोषले. बहुभूषणे रत्न खचित, पुष्कळ प्रकारचे भूषण त्यांनी रत्न हिरे माणिक मोती लावलेले जडीत असलेले अर्पी सीताकांत, सीतेचा मालक म्हणणारा भगवान प्रभू रामराया त्या विनीत नावाच्या असलेल्या माफ करा काय वानरांना त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. तो या आनंदयुक्त झाला आणि आपली सेना या ठिकाणी घेतली. भगवान प्रभू रामाच्या राहायला सव्वे घातलेला आहे. 60 शतसहस्रेशी 60,000 आपापले काय घेतलेलं आहे, वानर सेना घेतली आणि तो मात्र निघू लागलेला आहे, असं राम ग्रंथकर्ते वर्णन करतात. तुच्छ कपी आघात बळी राम सन्मुख बंधांजळी तुती परिसोनी ते काळी आत्मा राम संतोषला. तदनंतर विनीत नावाच्या वानरानंतर कृष्य आलेला आहे, कपी आलेला आहे आणि बघा अगाध ज्याचं बळ आहे अशा प्रकारचा तो या ठिकाणी वानर जवळ आलेला आहे. रामाच्या सन्मुख आले, बद्धांजळी जोडली. बद्धांजळी जोडणे म्हणजे काय, नामा बद्धांजळी जोडणी चरणी माता ठेवी तसे दोन्ही हात जोडले आहेत, मस्तक मात्र खालवलेलं आहे आणि भगवान रामरायाच्या समोर आले आणि रामरायाची स्तुती करता श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा परमात्म्याची स्तुती करतात. आणि स्तुती केल्यानंतर परमात्मा आत्माराम संतोषला, परमात्म्याला आनंद वाटला. आनंदाच्या भरामध्ये रामराया काय करतात ऐका, पदक काढोनी घातले कंठी हेरू सोये घालोनी उठी घेऊनी वानर तिनी कोटे ओठा ओठे चालिला. आणि या वानरांना आनंद व्यक्त या ठिकाणी स्तुती केल्यानंतर भगवान प्रभू रामरायांनी आपल्या गळ्यामधला पदक काढलेला आहे. पदक काढून घातले त्या वानराच्या कंठामध्ये म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये घातलेला आहे. मग तो वानराने भगवान परमात्मा नमस्कार केलेला आहे. आपले 3 कोटी वानर घेतलेले आहेत. भगवान प्रभू रामरायाला जय श्रीराम बोलले आणि वानर निघाले. पुढे परमार्थी नामा महामारी तेने स्तविला श्रीराम भारी उचित दिले अवधारी कटी सूत्र जडिताचे. पुन्हा कोण आलं हो वानर, एका मागे एक एका मागे एक एका मागे एक येऊ लागले बरं काय. जसं 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला जसे एका एखाद्या वीरचक्र या ज्यांनी पराक्रम केलेले आहेत आपल्या भूमाते करता, तसं त्यांना चक्र प्रदान या ठिकाणी राष्ट्रपतीच्या पंतप्रधानाच्या हस्ते होतं ना, तसं एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक जसं जसं त्यांचा अधिकार केलेलं कार्य त्या कार्याबद्दलचा जो मोबदला आहे जसं देतात तदन्यायाने प्रमाथी नावाचा एक महाबलवान वानर आला. भगवान परमात्म्याची स्तुती केली. स्तुती केल्यानंतर भगवान परमात्मा आनंद पावला. आनंद वाटलं. आनंद वाटल्याबरोबर कटी सूत्र म्हणजे कमरेचा करदोडा, ज्याला जेणेकरून
रत्न काय, माणिक काय, हिरे काय, मोती काय, पाचू काय, जवाहीर काय, सगळे जळलेले अशा प्रकारचा कटीचा करदोडा भगवान काढलेला आहे. कटी करदोडा वाकी वाळा, बाहू भवटे पदके गळा, हे सगळं जवळ होतं बरं का रामरायाच्या. आता पुढे येणारे श्लोक आहेत त्याचा आपण विचार करणारच आहोत. परंतु तत्पूर्वी कमरेचा या ठिकाणी हे काढली काय, कटीसूत्र म्हणजे करदोडा काढलेला आहे आणि या प्रमाथी नावाच्या वानराला दिलेले आहेत. त्यांनी घेतलेला आणि तो आनंदाने निघू लागलेला आहे. तेने उचिताचे हर्ष गर्जत नामाचे घोषे 50,000 1,00,000 सहपरिवार चालिला. त्या वानराने उचित योग्य प्रकारचा सन्मान मिळाला, भगवंताचा आशीर्वाद रूपी दागिना अलंकार मिळाला, एकदम आनंद वाटला. खरं वानरांना या वस्तूमध्ये आनंद नाही. ज्याला आनंद आहे त्याला रामायणाच्या नावात प्रेम आहे, प्रेम आहे. त्यांना काय म्हणा, भक्त म्हणा. भक्ताला एकच आवडतं ते म्हणजे भगवंताचं नाम. नाम असल्यामुळं ते भगवा हातामध्ये मिळाल्याबरोबर गर्जत नामाचे घोषे एकदम गर्जना कोणी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वानराणी नामाचा गर्जना या ठिकाणी केली. मग आता वानर गर्जना जर करतात तर तुम्ही आम्ही का करू नये. एकदा फक्त 1 मिनिटाच्या आत आपण श्रीराम जय श्रीराम सर्वांनी बोलू. जय श्रीराम. वा, एकाने पण माईक उघडलं. या बोला. उपरी गवय नामा स्तुती तो सविले श्रीरामा. पोचिता दिदले पलवंगमा जडित उतरी कंठीचे. या नंतर गवई नावाचा वानर आलेला आहे. एकदम भगवंताची स्तुती सुंदर प्रकारे केलेली आहे. ही स्तुती करणं म्हणजे वास्तव स्तुती वेगळी, वस्तुस्थिती वर्णन करणं वेगळं. बघा, आता आपण स्तुती करतो, आता रामायण झाल्यानंतर बघा स्तुती करतात, हे यथार्थ स्तुती असं नाही. पण भगवान परमात्म्याला कुठलीही स्तुती लावा, तुका म्हणे जे जे बोलान ते ते साजे या विठ्ठला. तू म्हणाल रामाचं पोती सांगलेलं महाराज आणि विठ्ठलाचं नाव कसं काय सांगितलं. अरे बाबा, राम आणि विठ्ठल वेगळे नाहीत हे लक्षात घ्या अगोदर. विठ्ठलच माझा राम झालाय. तू म्हणाल राम विठ्ठल झालाय का विठ्ठल राम झालाय, असं नाही, गोड करू नका. विठ्ठलच सगळे अवतार घेतला बरं का. तू म्हणाल काय आधार आहे, येथून अवतार राम कृष्णादी अपार, इथूनच अवतार सगळे झालेत. हो सगळे कुठून, विठेवरूनच अवतार घेतले. असू द्या, विषय सोडा. मग त्या वानराला आनंद वाटला आणि मग लगेच आपलीच 50,000 1,00,000 सपरिवार घेतलेला आहे आणि भगवान परमात्म्याला नमस्कार करून निघालेला आहे. आणि काय करतो ऐका. उचिते हर्ष झाला थोरू सवय घालोनी श्री रघुवीरू. सप्तकोटी परिवारो कपी समवेत चालिला. यानंतरे वानर गज तेने स्तविला रघुराज. उचित दे महाराज जो आत्मज कौशल्यचा. यानंतर वानर गज, वानरामध्ये गज एक वानर होता. गजनाचा वानर या ठिकाणी होता. तो म्हणणारा आत्मज होता. त्याने स्तविला रघुराज. बाहेर थोडा अंतरण घालून ठेव महाराज. तो आत्मज असलेला श्रवण केलेला आहे. कोण वानराने भगवंताचं उचित दे महाराज. भगवान प्रभू रामरायाने त्याला योग्य अशा प्रकारचं साजेस अशा प्रकारचं काय त्याला बक्षीस दिलेलं आहे. मग आनंद वाटला. तो आत्मज कौशल्यचा. कोण राजा आहे, कौशल्यचा मुलगा म्हणणारा भगवान प्रभू रामरायाने त्या गवई नावाच्या वानराला या ठिकाणी दान दिलेले आहेत. मग काय होत आहे का पुढं. कंकण जडित हातीचे काढून त्वरित दिदले साचे. श्रीराम बोले निज वाचे आता न विसरे मज लागे.
आता न विसरे मज लागी. भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात, हाताचं कंकण काढून दिलेलं आहेत आणि त्यांच्या हातात देऊन श्रीराम बोलू लागलेले आहेत. वचन म्हणतात, हे वानर हो, तुम्ही चाललात गोष्ट खरी आहे, परंतु मला विसरू नका बरं का. आता ना विसरे मज लागी. देवाला भक्त जर आपला सोडून चालले ना, हुरहुर हुरहुर वाटत. बऱ्याच दिवसानंतर माझ्या माता भगिनींना एखादा बऱ्याच वर्षानंतर मुलबाळ व्हावं, तो मुलगा मोठा व्हावा, नोकरी लागावी बरं काय, आणि तो मुंबई सारख्या किंवा बाहेर देशला जाऊ द्या, आता गावातच कशाला ठेवू. लई लोकाला बाहेर देश आवडलाले, आणि आता युद्ध आलं का मग म्हणतात घराकडे या, मोदीला फोन करा, मुख्यमंत्र्यांना करा. आपल्याच देशात राहावा ना, जमत नाही का? 4 पैसे कमी कमवा, कोणाला कमवता, एवढं करून कोणाला घालायचं? जाऊन द्या, माझा मुद्दा लक्षात घ्या. जसं तो मुलगा जर बाहेर देशला निघाला, जाताना त्याच्या गळ्याला पडते, म्हणते, बाळा केव्हा येशील, मला केव्हा भेट देशील, लवकर ये बरं, लवकर मला फोन कर, गेल्या व्हिडिओ कॉल कर, तार कर. जसं ती आई आपल्या बालकाला म्हणते, तसं भक्त आपल्याला सोडून जात असताना भगवान परमात्म्याचे डोळे भरून येतात. आषाढी वारी झाली की भगवान परमात्मा भक्तांच्या गळ्याला घालून रडतो. काय म्हणतो? तुम्ही जाता गावा हुरहुर माझ्या जीवा. तुम्ही गावाकडे जाता रे, पण तुम्ही गेल्यानंतर माझा जीव हुरहुर हुरहुर करतो. जसं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लेकरं आपल्या गावाला 4 दिवस आले म्हणजे आईला आनंद वाटतं, आणि लेकरं गेले परत शाळेला की परत आईला हुरहुर वाटतं. एकटीच आई आपलं कसं तरी जीवन कंडते ना. तसं परमात्मा म्हणतात, तुम्ही मला विसरू नका बरं काय. सांगतात पुंडलिक रायाला बोलत असताना सांगतात, भगवान परमात्मा नामदेवराय म्हणतात, विसरू नका बरं काय, तुम्ही मला विसरू नका. आषाढी कार्तिके विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. भगवान पांडुरंग परमात्मा सांगतात, तुम्ही वर्षभर कुठेही राहा रे, पण आषाढीला माझ्या या, कार्तिकेला या, तुम्हाला बघितल्याशिवाय मला चैन पडत नाही बघा. तसं वानराजा भगवान म्हणतात, अरे माझा आठवण करून घ्या बरं काय. विसर आता न विसरे माझा विसर पडू देऊ नका. मला तुम्ही गेल्यानंतर माझं मन उद्विग्न होतं, तुम्ही माझी आठवण काढत राहा, असं भगवान बोलू लागतात. एरू मस्तक ठेवणी भूमीसी, तो जन विसंबे जीवेसी, सवे वानर तीन लक्षेशी, सवे घालोणी निघाला. भगवान भक्तांना म्हणतात विसरू नका. मग भक्त विसरत असतील का? नाही नाही नाही. विसरणारे महाराज, विसरणारे कीर्तनकार, विसरणारे भागवताचार्य, विसरणारे विनोदाचार्य आता काय काय पदव्या लावून घेतील मला सांगायची गरज नाही, पण भक्त विसरत नसतात. तुम्ही म्हणाल महाराज एवढं कसं सांगता? खरं आहे ना. भक्त कोणाला म्हणावं याची व्याख्या सांगतो अगोदर. जो देवापासून विभक्त होत नाही तो खरा भक्त आहे. देवापासून विभक्तच नाही ना. ध्यानी मनी जागृती स्वप्न पांडुरंग, जागृती स्वप्न पांडुरंग ज्याच्या अंतकणामध्ये आहे त्यालाच भक्त म्हणावा. भक्त देवाला विसरतच नसतात. ज्ञानोबा सांगतात ना, अहो आम्ही विसरतच नाही तुम्हाला. आणि खरं सांगू देवा, माणसं कोणाला विसरतात? जीवापेक्षा जास्त आवडणाऱ्या वस्तूला विसरत नाही, बाकीच्या सगळ्या वस्तूला विसरतात. बघा, सगळ्याला विसरतो आपण, कधी ना कधी विसर पडतो, पण जीवापेक्षा जास्त जे वस्तू आवडते ते सतत डोळ्यासमोर राहते. भक्त हे देवाला जीवापेक्षा जास्त आवडतात. भक्तांना देव ज्ञानोबा म्हणतात ना, तुझी आन वाहीन गा देवराया, देवराया बहु आवडशी जीवापासून या. हे ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही मला जीवापेक्षा जास्त आवडता, म्हणून आम्ही तुला विसरणार नाही. चरणावर या ठिकाणी भूमीला माता ठेवलेला आहे. तू जर विसंबे जीवेसी, विसरणार नाही असं बोलले. आणि 3 लक्ष वानर घेतले, परमात्म्याला उजव्या बाजूला घेतलं, वानर निघाले. वृक्ष यातीचा प्रधान नामा, तेने स्तविले गुणग्रामा, कंठीची मेखळा उत्तमो उत्तमा, तया दिली संतोषे. त्याच्यानंतर वृक्ष यातीचा प्रघसनामा नावाचा वानर आला. भगवंताचं स्तुती स्तवन या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग परमात्मा संतोष पावले.
कंठामधला मेखळा नावाचे या ठिकाणी तो हार घेतला आणि आनंदाने त्या वृक्षयातीच्या प्रगस नावाच्या वानराला रामराया देऊ केलेल्या आहे. बोला ताई. माईक या बंद आहे. या उपरी सनातन कपी. बोला ताई. हो. या उपरी सनातन कपी दोघे बळी दीर्घ प्रतापी तीही स्तविला धर्मरूपी मधुर स्तुती करोनिया. या उपरी म्हणजे यानंतर, उपरी म्हणजे नंतर, सनातन असलेले जुनाट असलेले कपी हे दोघे कसे बलवान होते, दीर्घ प्रतापी होते. त्यांनी भगवान या ठिकाणी धर्म रूपामध्ये धर्माचंच रूप अवतारलेला भगवान परमात्मा बरं का. परमात्म्याला धर्माची मूर्ती म्हणतात. परमात्माच धर्म आहे किंवा धर्माची मूर्ती म्हटलं तर वावगं नाही. तो कुमारा तर मूर्तीच म्हणतात. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मग मधुर स्तवणे करून या. अशा धर्मरूपी भगवान परमात्म्याचं मधुर शब्दामध्ये वर्णन करतात. वर्णन करत असताना कसं वर्णन करावं? गोड शब्दात वर्णन करावं. वर्णन यथार्थ असावं आणि ते गोड असावं. कधी कधी खरं असतं पण गोड नसतं, कधी गोड असतं पण खरं नसतं. माणसाने खरंही बोलावं, गोडही बोलावं. माऊली सांगतात, तैसे साचानी मवाळ मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. असं वर्णन या वानराने रामरायाचं करू लागले. रामराया प्रसन्न झाले. काय देतात? स्तुती ऐकोनिया तत्वता पायीचा तो डर दिदला उचिता हेरो चालिला सत्वरता सवय घालुनी श्रीरामा. स्तुती ऐकून तत्वता रामरायाची रामरायाने स्तुती ऐकली, प्रसन्न झालेला आहेत. पायामधला तोडर नावाचा जो अलंकार होता ते त्यांना दिलेला आहे. भगवंताला नमस्कार केले आणि वानर घेऊन तो निघाला. ऋषभ नामा बळवंत कर जोडोनी सत्वन करीत ऋषभ नामा बळवंत कर जोडोनी स्तवन करीत उचित देवो निशिता कांत बाकी देत चरणीची. ऋषभ नामा बळवंत, ऋषभ नावाचा वानर होता. तो कसा होता? बलवंत होता. ते म्हणाल, एवढे बळवान वानर कस काय हो? खाणाऱ्या माणसाच्या अंगात ताकद लय राहते, वंगळ तिंगळ खाणाऱ्या का माळकरी माणसाच्या अंगामध्ये? त्याचं कारण आहे, माळकरी माणसाच्या अंगात ताकद लय राहते. माळकरी माणसं जास्ती दिवस जगतात. बघा तुम्ही आतापर्यंतचा रेकॉर्ड काढा. खाणाऱ्याचं काय वाटतं बलवान आहेत म्हणून, पण का बलवान झाले वानर? जाऊन द्या, दुसरा एक अर्थ सांगतो. वानर बलवान रामरायाच्या शरणांगतीमुळे झालेले. कारण बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बलवान असलेला रामराया त्याच्या अंकित म्हणजे त्याचे आम्ही दास झाल्यामुळं बलवान झालो. असा बलवान असला ऋषभनामा वानर आला, हात जोडलेला आहे, भगवंताचं स्तवन करू लागलेलं आहे. याचं स्तवन ऐकल्यानंतर उचित देवोनी सीताकांत, त्याला जे योग्य अशा प्रकारचा पदार्थ दिला. कोणता? असलेला वाकी नावाचा एक या ठिकाणी काय अलंकार आहे, तो अलंकार त्या वानराला रामरायाने दिलेला आहे. दुर्मुख नामाया उपरी स्तवनी संतोष विला रावणारी उचित दिधले झडकरी जडित कमळ हतीचे. दुर्मुख नामा या परी, नाव दुर्मुख आहे बरं काय, पण वागायला चांगला आहे. माणसं काय काय नावाचे चांगले राहतात पण वागायला चांगले नसतात. नाव सुलोचनान पाहते मुंबई पुन्हा. नाव अमरनाथ, अमरनाथ म्हणले त्याची यात्रा निघायला लागली. काय उपयोग? नाव सूर्यकांत, दिवसा बॅटरी घालून ठेवावं लागतं, एवढा बहादर गोरापान, काय उपयोग नाही. पण हा दुर्मुख नावाचा वानर आहे, पण एकदम गुणाने युक्त आहे.
तो या ठिकाणी भगवंताचं स्तवन केलेलं आहे. स्तवन केल्या केल्या भगवान परमात्म्याने हातातलं कमळ दिलं. भगवंताच्या हातामध्ये काय काय आहे? शंख आहे, चक्र आहे, गदा आहे आणि कमळ आहे. तुम्ही म्हणाल हे सगळं हातामध्ये भगवान परमात्म्याने बाकीचं ठेवलं योग्य आहे हो, पण कमळ का म्हणून ठेवला असेल परमात्मा? कमळाची काय गरज आहे? तर भगवान सांगतात, यत कदाचित मी जर रानात मध्ये असलो, वाटेमध्ये माझा भक्त योगायोगाने तिकडून मला भेटला, तर काय देऊ जवळ माझ्या? काय नाही. मग हातातलं कमळ घ्यावं आणि माझ्या भक्ताची पूजा करावी, म्हणून मी सतत हातामध्ये काय वागवतो? कमळ वागवतो. म्हणून ते कमल नावाचं जे पुष्प आहे ते जडित एक उचित रत्नाचं, ते या ठिकाणी दुर्मुख नामा वानराला दिलेले आहेत आणि त्याची पूजा करू लागलेत भगवान परमात्मा. सुमुख कपियानंतर स्तुती अनुवादे जोडोनी कर. मने चाड नाही अलंकार समरण देई आपुले. अगोदरचा दुर्मुख होता आणि आताचा कोणता आला? सुमुख. सु म्हणजे चांगला मुखाचा, एकदम सुंदर मुख आहे बरं का. जसा नाव आहे तसाच आहे. काही माणसाचं नाव गुणवंत राहतं, सगळ्या गुणांनी युक्तच राहतात, बरोबर आहे की नाही? तसं हा सुमुख चांगल्या मुखाचा असलेला तो जवळ आला, भगवंताचं वर्णन केलं. भगवान परमात्मा काहीतरी दान देणार, दागिना देणार. त्यावेळेस सांगितलं, देवा अरे मला याची गरज नाहीये. भक्त देवाला सुख संपत्ती मागत आहेत, न लगे मुक्ती आणि संपदा. मला देवा मुक्ती नको, मुक्ती नको, संपदा नको, अलंकार नको, धागदागिनी नको, मला काही नको. काय पाहिजे? मला एकच पाहिजे बरं काय, तुझा विसरण भावा. देवा मला अखंड स्मरण असावं, कंठी राहो नाम, कंठी राहो नाम, हृदय भरून या प्रेम, ऐशे द्यावे काही दान, आलोपतीत शरण. काय मागतात भक्त? भक्ताला देवाच्या नावाशिवाय काही आवडत नाही. ज्याला देवाच्या नावाशिवाय काही आवडत नाही त्याला भक्त म्हणा. ज्याला देवाचं नाव सोडून पैसा आवडतं त्याला कीर्तनकार महाराज म्हणा, पण भक्त म्हणू नका. हा म्हणू लागला, देवा अरे मला बाकी काही आवडत नाही, काय तर स्मरण देई आपुले. काय करा? मला एकच दान द्या, तुझा विसर मला, तुझा विसर नको माझी आहो जीवा. देवा तुला तुझा विसर माझ्या जीवनामध्ये पडूच नये. अखंड सदा सर्वदा मुखामध्ये तुझं नाम असावं. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेच एक तुम्हा मागतो मी दातारा. उचित ते करा माझा भाव जाणोनी. काय मागतात भक्त सज्जन हो? आपणही आपली वृत्ती कधी बनेल असं बरं सज्जन हो? आपणालाही पैसा आवडू नये, आपल्याला घरदार आवडू नये, आपल्या देवाचं नाव अंतःकरणापासून आवडावं, त्याच्या करता तर एवढा अट्टहास आहे. पण अजून आपल्या अंतःकरणामधला पैशाचा मोह जात नाही, मानाचा मोह जात नाही, अंतःकरणातला क्रोध जात नाही. काय करावं बरं काय? बहुत केले पाठांतर, वर्म राहिले ते दूर. काय करावं? पुष्कळ गोड गातोय हो, पण आधी पेतोय पुन्हा गातोय. काय करावं? तुझ्या त्या गाण्याला इस्तू लागू दे. आमच्याकडची भाषा बरं काय, हेंडगा लागू दे म्हणतात तसं. काय करावं, काय करावे ती 32 लक्षणे म्हण, काही उपयोग नाहीये. असो देवा मला बाकी काही नको बरं काय, मला तुझं स्मरण दे, मला तुझी आठवण राहू दे म्हणतो. बोला. विचार पडला रघुनायका मग उचिता दिदल्या रत्न पादुका. हिरे ठेवो निमस्तका सवय घालोनी निघाला. ज्या वेळेस यांनी असं मागितलं तेव्हा ब्रह्मांडाचा मालकाला विचार पडला. मालकाला विचार पडावा असं मागावं. बघा काय भगवंताकडे कमी नव्हतं. परमात्मा लक्ष्मीचा पती आहे. लक्ष्मी तिला म्हणतात जिच्या हाताखालच्या बाया दाशी म्हणणारे, त्यांनी जर बाबळाच्या झाडा
तर जर बघितली दासी दासी तर ते बाबळचं झाड कल्पतरू बनतं. दासीच एवढी ताकद आहे तर मालकिनीमध्ये किती असेल. मालकीन एवढी ताकदवान आहे तर त्या मालकिनीला सांभाळणारा मालक केवढा बलवान असेल हे लक्षात घ्या. मला असं स्पष्टीकरण द्यायचंय. एवढा मोठा भगवान परमात्मा या वानराने साधं मागितलं तर विचारात पडला. अरे बापरे, विचार पडला रघुनायका. मग काय करावं बाबा. मग लगेच लक्षात आला, अरे याला माझं स्मरण पाहिजे ना. मग उचित दिलेल्या पादुका, आपल्या रत्नजडित पादुका असलेल्या त्यांना घेतल्या. तो पादुका त्यांनी घेतल्या आणि पायात घातल्या. असं का? नाही 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 सज्जन, भक्तांनी पादुका भगवंताच्या हृदयाला लावल्या आणि डोक्यावर पादुका घेतल्या. मग उचित रिदल्या घेतल्या आणि भगवंताला सव्वे घालून पार तो निघालेला आहे. उचिते आनंद न समाये जगी, सवय घालोनी श्रीरामा वेगी, निघता झाला ऊर्ध्व मार्गे, सभालोके संतोषी उचिताला आनंद झाला, जय. त्याचा आनंद गगनात पावेनासा झालेला. किती आनंद झाला. आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची असा आनंद झाला. भगवान परमात्म्याला सव्वे बाजूला घेतलेला आहे. लगेच ऊर्ध्वगामाने भर उड्डाण मारली. सभेतले लोकांना आनंद वाटला. सभे जणांनी सगळं पाहू लागलं. सभा लोकी संतोषी जे आनंद वाटलेला असा आनंद महिमा भगवंताच्या सभेमध्ये होऊ लागला. बोला. हे ऐकोनी श्रीरामा, उचित दे अंगुष्ठ मुद्रा उत्तमा, सर्वदा देखसी मज समा, प्रपंचोन्मुख असताही. अशा प्रकारचं वर्णन त्याचं ऐकल्यानंतर ऐकून श्रीरामा उचित हे अंगुष्ठ मुद्रा उत्तमा. काय आहे भगवान परमात्म्याची मुद्रा म्हणणार ते कशी आहे? उत्तम आहे. सर्वदा देखसी मज समा. भगवान परमात्म्याला काय माझ्याकडे आले नाही तर येतील थोड्या वेळामध्ये. पण आता मला उचलला गेलो कारभाराचं. मी थोडं पोती सांगला म्हणून सांगा. आल्यानंतर त्यांनी आले असतील गावात, त्यांना बघा व्यवस्था. तर काय सांगितलेलं आहे? उचित अंगुष्ठ मुद्रा बघितल्या आणि ते हातामध्ये आल्यानंतर काय झालं? रामनामाची मुद्रा आपल्या हातात आल्यानंतर, रामनाम आपल्या हृदयामध्ये ठसल्यानंतर अंतःकरणामधला विषय निघून गेला. अंतःकरणातला भेद निघून गेला. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोळी. भेद गेल्यानंतर सगळं जग कसं दिसू लागलं? जिकडे पाही तिकडे सर्वमय गोविंद. काय पाहू लागलं? जे जे देखणे सक, जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. सर्वदा देखसी मज समा. सर्वदाला मला कसं समान पाहतात. प्रपंच विनमुख असताही. प्रपंचोन्मुख, सन्मुख इथं शब्द आहे. विनमुख नाही. प्रपंचामध्ये असताना सुद्धा संसार सोडा असं एकाही ग्रंथामध्ये शब्द आलेला नाही. उलट सुखी करावा संसार, न संडावे दोन्ही वार, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. तुम्ही प्रपंचामध्ये राहा पण जिव्हेला मात्र काम ते लावा. काय लावा? हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता हरी बोला असं लावा. असं मध्ये या ठिकाणी भगवंत बोलू लागतात. मग तुकाऊनी माथा, कोठी दळेशे उत्तर पंथा, सवय घालोनी रघुनाथा, तो रानवित चालिला. भगवान म्हणतात, अरे संसारामध्ये असताना माझं स्मरण करा. ऐका, नुसता संसार जर झाला तर नुसतं मिरचू खाल्ल्यासारखा. आपण जेवणामध्ये मिरचू पण चटणी म्हणा, की आपण आमच्याकडे मिरची म्हणतात, तुम्ही चटणी म्हणा किंवा मीठ म्हणा. नुसतंच प्रपंच करणं नाही हो. त्या प्रपंचामध्ये रामनामाची गोडी असावी, रामनामाची शर्करा असावी, रामनामाचा लाडू असावा, रामनामाचा पेढा असावा जेवणामध्ये. अरे थोडा वेळ तरी द्या ना. भगवान काय म्हणतात? तरी आटा पहारा माझी, मोठके निमिष भरे दे तू जाय. तुला लई वेळ देणं नसेल व संध्याकाळी 8 ते 10, 8 ते 9 काहीतरी थोडा वेळ तरी माझ्यासाठी दे ना. या उपरी सर्व उत्तमे, उचिता देणे शोलाद्य धर्मे, जे जे आहे परम दुर्गमा, जे देणे लागे दशमुद्रे. गवाक्ष नावाचा वानर म्हणू लागला, देवा
आम्हाला काही नको, तुझी कृपा असू दे. कारण तुझी कृपा मोठमोठ्यांना मिळत नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा तुझी कृपा काय आहे, दुर्लभ आहे. अशा प्रकारचं बोलणं झालं. आणि या उपरी सर्वोत्तमे भगवान परमात्म्याने उचित देणे श्लाघ्य धर्मे, आपल्या धर्माला अनुसरून जे योग्य दिलेलं आहे. काय दिलेलं आहे दुर्गमाला? जे देणे लागे दशमुद्रे, जे भगवंताची जे दशमुद्रा आहे ना, दश अवताराची, ते भगवान परमात्मा तुमच्या कंठामध्ये भगवंताचं नाव राहू, अशा प्रकारचा आशीर्वाद वानरांना देऊ लागतात. बोला. तेने करोनी जाण पावले श्रीरामाचे ध्यान, मग करोनिया नमन पूर्व मार्गी चालिला. भगवंताचा आशीर्वाद मिळाला, आनंद वाटला. तेने करून या जाण, मग पावले श्रीरामाचे ध्यान. आपल्या ध्यानामध्ये रामांचा आशीर्वाद मिळाला, हृदयामध्ये भगवंताचं ध्यान राहिलं. बरं काय सगळं ध्यान कसं आहे बघा, देह कुठं असेल याला घेणं देणं नाही, आपलं मन कुठं आहे ह्याला महत्व आहे. उग पोतीमध्ये आणून मड बसवलं काही कामाचं नाही हो. जवळ जर मन नसेल तर मडच आहे. तुम्ही म्हणाल महाराज लईच बोलला तुम्ही. बाबा मी बोलणार गेलो हो, माझं प्रमाण बोलतो. तुकोबाराय म्हणतात, जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. अहो जवळ जर मन नसेल, चित्त नसेल तर काय उपयोगाचं आहे हो. देवाने असा आशीर्वाद दिला, आनंद वाटला. आनंद वाटल्यानंतर मग त्यांनी श्रीरामाचे ध्यान मनामध्ये धरलं, भगवंताला नमस्कार केलेला आहे आणि पूर्व दिशेकडे जाऊ लागला. या उपरी कपी नळ तेने स्तविला गण निळ, उचित देवोनी दुःखळ स्नेहानंदे गौरविला. या उपरी कपी नळ, नळ नावाचा वानर. आता हा आला बरं काय. ऐका, कधी कधी माणसं छोट्या छोट्याला अगोदर काढतात, मोठे मोठे माणसं मागे ठेवतात. कधी कधी मोठे माणसाला अगोदर सत्कार असतो, नंतर तसा असतो. बघा सप्ताहाचं नियोजन असलं ना, अगोदरच्या बारक्याला माणसं देऊन पाठवतात. कुस्तीचं बघा ना, अगोदर नारळाची 20 रुपयाची, 50 रुपयाची, 70 रुपयाची, मग नंतर लाखाची नंतर ठेवतात. तसं मोठ्या चढत्या क्रमाने येऊ लागले बघा. आता नळ नावाचा वानर आला. या नळाने काय केलं होतं, सेतू बांधला होता. मग त्याने भगवंताला स्तवन केलं. कोणाला? घन निळ. घन शब्दाचा अर्थ म्हणजे काय? मेघ. मेघ म्हणजे अंबर. अंबर म्हणजे आकाश. आकाश कशा आहे? हा आकाश म्हणणारा आकाश नावाच्या पोरासारखा आहे का? असं नाही. आकाश असलेला कसा आहे? घननीळ आहे. आमच्या परमात्म्याला घननीळ शब्द वापरतात बरं का. घननीळ सावळा बाईयांनो. परमात्मा कसा आहे? सावळे सुंदर रूप मनोहर सावळा परमात्मा असलेला. घनिळाची स्तुती केली. मग त्याला उचित देऊन अंधू खळाळ हा अलंकार दिला. मला अंधू खळाळाचा अर्थ कळलेला नाही, म्हणून मी तुम्हाला आपलं माझं अज्ञान मी स्पष्ट सांगितलेलं आहे. तुम्हाला कळलं तर तुम्ही लक्षात घ्या आणि ग्रंथ संपल्यानंतर नंतर मला सांगा. आणि आनंदामध्ये त्याचा गौरव पूजा रामराया करू लागलेले आहेत. सवे एक पज्ञ दळ घेऊनी चालिला तुर्बळ, स्वय घालोनी इंद्रपाळ जो भूपाळ अवेधेचा. नळे वंदोनी झडकरी मस्तक ठेविला पायावरी हर्षे अतिहर्षिणी जगजरी अग्निदिशी चालेला सवे एक पद्मदळ घेऊन. मग काय केला? वंदन केलं. मस्तक पाय मस्तकावर या ठिकाणी आपलं मस्तक रामरायाच्या पायावर ठेवलेलं आहे. भगवंताच्या नामाचा गजर केला. अग्नि दिशेला चालला. एक पद्म असलेला आपला शेणा घेतला. आतुरबळी असलेला नळ म्हणणारा भगवंताला सव्य घातलेला आहे. तो भोपाळ अयोध्येचा राजाला वंदन करून जाऊ लागला. बोला. त्यानंतर मरी नरेंद्र स्तुती करी, हेरे काढोनी भागवती करी त्याचे हाती अगोदर नळ आला, आता दिधली. नीळ आला. नळ नीळ ही वानर रामरायाच्या कार्यामध्ये मोठे काय म्हणतात त्याला, इंजिनियर म्हणा. आता मला काही इंग्रजी येईना, आपण काही इंग्रजीचा आपला माहिती नाही. आम्हाला इंग्रजी शिकायला 4 महिने ABCD शिकायला लागले होते बरं का. आमच्या काळात 5वीला इंग्रजी होती आणि 7वी झाली का मग माझे दोन्ही पाय गेले. मला काही इंग्रजीचा पत्ता येत नाही. जाऊन द्या. माझं इंग्रजीचं ज्ञान सांगू का किती आहे ते. मी 10वीच्या 12वीचा पेपर होता.
1.5 तास श्रीराम जय जयराम लिहिलं होतं मी पेपराला, हे लक्षात ठेवा. मी किती इंग्रजीमध्ये हुशार आहे बघा. जाऊन द्या माझं अज्ञान, मी सांगितलं कारण सांगावं, असू द्या. मग काय सांगितलेलं आहे इथं, मग मात्र तो नळ नीळ म्हणणारा या ठिकाणी वाण, आणि मग भगवंताची मधुरोत्तरी नरेंद्राची स्तुती करी, रामाचं वर्णन गोड भाषेमध्ये वर्णन करू लागला. मग भगवान येरी काढोनी भागवती करी. आता अगोदरचा एक शब्द गेला, तो शब्द होता अंधु खडाळ, आणि हे भागवती, हे 2 शब्द मला कळलेले नाहीत. या दोन्हीचा अर्थ आपण नंतर सांग. आणि निळाला हे दोघाला दान म्हणून दिलेलं आहे. आनंद झाल्याने काय करतात ऐका. सवय घालोनी भास्कर स्थान, सवे घेऊन या सर्व सैन्य, श्रीराम गुण वर्णित. आनंद झाला. आनंदामध्ये भगवान आणि आपल्याला या ठिकाणी असलेला त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट जो मान आहे तो घेतला, आणि आनंदाच्या भरामध्ये गरजत जाऊ लागला. बरं का, भक्त गर्जना करतात, गरजू हारीचे पवाडे, मिळवू वैष्णव बागडे. आनंदाच्या भरामध्ये गर्जना कधी त्या ठिकाणी करून नळ निळे निघालेले आहेत म्हणतात. यानंतरे दुष्यण वंदोनी श्रीराम चरण, कोणिया हर्षायमान नाम गर्जन करीत. यानंतरचा वैद्य आला आपला सुशेण वैद्यराज. डॉक्टर आले आता. डॉक्टरांनी भगवान परमात्म्याला वंदन केलेले आहे, आनंद भरीत झालेले आहेत, नामाचा गर्जना करू लागले, श्रीराम जय जय राम, आणि गर्जना करीत रामाच्या जवळ आले. रामाला काय म्हणतात ऐका. रामराया तिने जवळ गेल्यानंतर बोला, श्रीराम म्हणे तो प्राणदाता, उचित न दिसे पदार्था, कवण्या द्यावे अर्था, लक्षाय सर्वथा नयेचे. सुषेण वैद्य राजाला समोर बघितल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला लक्ष्मणाची आठवण भगवान परमात्म्याला झाली. लक्ष्मणाची आठवण झाल्या क्षणभर भगवान परमात्मा मोहित झाला आणि विचार करू लागला, कदाचित जर माझा सुषेण राहिला नसता तर माझा लक्ष्मण रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला माझा बंधू उठलेला नसता. म्हणून माझ्या बंधूला प्राणदान देणारा, अर्थातच तू प्राणदाता म्हणणार आहे. मग या प्राणदात्याला आपण काय द्यावं, ज्यांनी आपल्या जीवाचं दान दिलेलं आहे त्याला काय द्यावं. सज्जन हो, आपल्याकडं काय द्यायला. बरं काय, रामराया विचार करतात, प्राण दिले त्याला वापस द्यायचं. मग तुम्हा आम्हाला प्राण देणारा कोण आहे बघा ना. त्या सुषेण नावाच्या वानरांना प्राण देणारा कोण आहे या जगामध्ये? रामच आहे. बरं का, जे हा जीव दिला दान, म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे. म्हणून भगवान रामराय म्हणतात, उचित नयेची सर्वता, तुला द्यावं असं माझ्याकडे कोणताच पदार्थ दिसत नाही. तुका म्हणे यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक, कवण्या अर्थाने तुला द्यावं. माझ्या नजरेला लक्ष सर्वता नयेची, माझ्या लक्षात येणार गेलं बाबा. कारण चतुरातू शिरोमणी परमात्म्याला भक्तांना काय द्यावा हे कळत नाही. असा वेडा माझा राम या ठिकाणी झालेला असं वर्णन करतात तुला. तथापि एक असे मणी, मनोनी काढिला कंठीचा मणी, देवोनी सुषेणा लागोणी, अति प्रीतीने धाडिला. अरे माझ्याकडे तुला द्यावं असं लक्षात काही येत नाही, परंतु तथापि तरी पण काय एक आलं म्हणले मनामध्ये. काय आहे? कंठीचा काढिला मणी. काढिला काय? कंठातला मणी काढला, सुषेणाला दिला. कसा दिला? अति प्रीतीने धाडीला, जवळ घेतलेला आहे, हृदयाला हृदय लावलेला आहे, गळ्याला मिठी मारलेली आहे, आणि अतिशय प्रेमाने सुषेण नावाच्या वैद्यराजाची बोलवण रामराय करू लागले. एक खरवशेना घेऊन सुषेण चालिला पण दोनिया सीतारमन, अति हर्षोण चालिला. सुषेण नावाच्या वैद्यराजाकडे किती सेना होती? एक खर्व, निखर्व, शंकू, पद्म, जलाधी, अंत्य, मध्य, परार्ध. आता या 18 पर्यंत जाऊन द्या.
एवढ्या प्रकारची सेना, यांच्याकडे किती सेना, आता एक गणित बंद पडायचं. आपल्याकडे आता सरकारने लक्षापर्यंतच मोजतं. 4,000 25 लाख कोटी या असल्या संख्या येतात. ते खरवं येत नाही म्हणावं का, यांना कळत नाही, आम्हाला काय म्हणणं नाही, जाऊन द्या. एवढी सेना घेतलं. सुषेण मात्र भगवान रामरायाला वंदन केलेलं आहे आणि अतिशय आनंदाने भगवान परमात्म्याला वंदन करून निघू लागला. म्हणे तुझे दृष्टी पुढे मृत्यू पळेल बापुडे, रोगिया गणना फुटता हे जमणार घेवी हे शेव दे रोकडे श्रीराम. हळू जाऊ. काय म्हणतात तो सुषेण वैद्यराज, म्हणे तुझी दृष्टी पुढे देवा, तुझ्या दृष्टीच्या समोर मृत्यू म्हणणारा ठिकाणी बापूड आहे. आणि खरंच आहे, भगवंताच्या दृष्टीपुढे काय काळ, अहो रामाच्या दृष्टीपुढे काळ सोडून द्या, रामाच्या नामाच्या पुढे काळ यायची शक्ती ताकद नाहीये. दड 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 दुड 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 भरे सुटला कळी काळा बापुडिया रे, शिवनाम शीतळमुखी शिवी पातू कापडिया रे. शिवाचं नाम घ्या या रामाचं नाम घ्या, काळा सुटे पळ जाते दुरिते सकळ. देवा तुझ्या नामामुळं काळ बापूड आहे. तू का म्हणे तुझ्या की नामापुढे केले बापुडे तू काळ, आम्ही तुझे काळाला आम्ही काय केलं, बापुड केलं. मग रोगिया गणना केवी घडे, मग आता रोग कसा येईल, 80 मध्ये रोकडे श्रीराम, असं या ठिकाणी कोण, या ठिकाणी भगवान बोलू लागतो. यानंतरे मैंद कपी जान स्तविता झाला रघुनंदन, येरू म्हणे तू सखा पूर्ण येथे अनुमान शेना. यानंतर मैंद नावाचा वानर जवळ आला, भगवंताची स्तुती करू लागला. भगवान म्हणतात, अरे रे रे तू माझा सखा आहेस बरं, काय भाग्य आहे त्याचं, देव सखा. आणि एकदा का देव सखा झाला तर जगामध्ये काही कमी पडत नाही सज्जनो. देव सखा जरी जगाव घे कृपा करी, देव सखा झाला जग पूर्ण या ठिकाणी काय करणार आहे, कृपा करणार आहे. तू आमचा सखा झालेला आहेच, इथे अनुमान आशेना. आता याच्या संशयाचे काही कारण नाही. भगवान रामराय बोलू लागतात, उचिता येऊन आपण अर्पिले तुझ लागे सिंहासन, हेची करी माझे पूजन सर्व ही श्रेय जाण पावसी. उचिता येऊन आपण नेमकं काय तुला द्यावं, आता काय द्यायला माझ्याकडे नाहीच बरं. काय दिले, अर्पिले तुझ लागी सिंहासन, ज्या सिंहासनावर परमात्मा बसले होते ते सिंहासन तुला देतो म्हटले. काय भाग्य आहे बरं का माझ्या देवाचं, एवढा उदार कोणी असेल का. होय, एखाद्याने उगा विनोद म्हणून सांगलं बरं काय, तुम्ही विचार दुसरा करू नका बरं का, लक्षात घ्या. मी तसा ज्ञानी नाही, माझ्याकडे काय अभ्यास नाही ती सोडा. पण योगायोगाने माझी पोथी ऐकायला मुख्यमंत्री आले. येणार नाही ते ऐकणार नाही असं नाही, ऐकतील बी. मुख्यमंत्री आले, मुख्यमंत्र्याने पोथी ऐकले, वाटलं अरे हे 2 पायाचं पांगळ एवढं पोथी सुंदर सांगायला लागलंय, ह्या गावून त्या गावाला त्याला जायला लई कंठाळा आला असेल बाबा, आपण त्याला एखादी स्कॉर्पिओ गाडी द्यावं. मनात आलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, येणार नाही म्हणा आमच्यासारखे राहते त्यांच्या, पण आलं. आणि त्यांनी म्हटलं महाराज मागा, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. असं त्यांना वाटलं गाडी मागल, पण या नळे खुळे लंगडे लई हुशार राहतात, म्हणतात बाबा मी नाही बरं का त्याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला द्यायचं आहे ना मला, हो द्यायचं आहे म्हणले. मी प्रसन्न झालो, पोती लई चांगलं सांगितलं आणि खूप सुंदर वाचन केलंय, खूप सुंदर सांगितलं. मग ती आंधळ्याने किंवा लंगड्याने काय मागितलं काय नाही म्हणले, मुख्यमंत्री साहेब तुमचं मुख्यमंत्री पद तेवढं मला द्या. अरे बापरे, देतील का, नाही बरं काय, हे नाही देणार, हे सोडून बाकी काही मागा. अरे ह्यांचाच मुख्यमंत्री मला व्हायला आणि इकडं आम्हाला गुवाहाटीला लोक पळून न्यावं लागलं, 12 भानगडी करावं लागलं, 13. तुम्हाला काय माहिती आहे. पण परमात्मा माझा तसा म्हटला नाहीये, लगेच आपलं सिंहासन दिलेलं आहे. हे म्हणलं हेच माझी पूजन आहे, सर्व श्रेय जाण पाऊशी, असं भगवान बोलू लागतात. आपुलेशी देशी पददासा तुझा हिसा कोणी न देखे उदार, असा माझा परमात्मा म्हणतात. बोला, एक शंख घेऊन शेना वंदोनिया रघुनंदना, सवय घालोनिया जाना करीत गर्जना एक चालिला. शंख एवढ्या प्रकारची सेना घेतला, रामाला वंदन केला, निघू लागला. बोला,
हिमवंत करी स्तुती सर्वभौम मंगल मूर्ती तेने आनंदला रघुपती देवोनी रत्नमूर्ती गौरविला. हिमवंत नावाचा वानराला भगवान परमात्म्याची स्तुती करू लागला. मंगलमूर्ती असलेला भगवान परमात्मा, परमात्म्याचे वर्णन केल्यानंतर परमात्मा आनंद पावला. लगेच रत्नजडित अलंकाराची या ठिकाणी मूर्ती भगवान परमात्मा त्याला देऊ लागतात. बोला. मग घेऊनी 10 सोनी शेना सवय घालोनी रघुनंदना तोरे चालीला जाना वाया कोणा लागोनी. मग सवे 10 अक्षेवणी सेना घेतली, भगवंताला नमस्कार केला. लगेच वायव्य दिशेला हा वानर निघून झालेला आहे. बोला. ज्योतिर्मुख या उपरी श्रीरामाची स्तुती करी उचित तया झड करे रत्न प्रवार दिधले. ज्योतिर्मुख, एकदम ज्योतीचा प्रकाश असा दिव्य तेजयुक्त असावा अशा प्रकारचा मुखाची वानर होती. रामाची स्तुती केली, त्याला योग्य प्रकारचं रत्न प्रवारण अशा प्रकारचं रामरायाने अलंकार दिलेला आहे. म्हणतात नमस्कारोनी राघवा ते शेना घेऊनी 1 कोटी ते सवय घेऊनी रघुनाथा ते उल्लासित चालीला. नमस्कार भगवान प्रभू रामचंद्राला केला. सेना आपली 1 कोटी घेतली, भगवंताला नमस्कार करून उल्हासामध्ये तो आपल्या घराकडे निघाला. केशरी नाम कपी जान घेऊन निघाले लोटांगण त्याशी देवोनी बाहुभूषण हाती गौरव न धाडीला. भगवान प्रभू रामरायाच्या वानर सेनामध्ये केसरी नावाचा एक वानर होता. तो हनुमंताचा वडील नसावा, दुसरा केसरी असावा किंवा का असू द्या असो, त्याने येऊन आपले लोटांगण घातलं आणि भगवान प्रभू रामचंद्राने आपल्या दंडामध्ये बाहुभूषण ज्याला अगोदर गड्यांना सुद्धा दंडामध्ये कोपऱ्या राहायच्या बरं का. अगोदर आता परवा होत्या, पण आता काहीच राहिलं नाही. आता गड्याला अलंकार एक सुद्धा राहिले नाही. एक अलंकार राहिला बाबा, घातलं तर एखादा अंगठी आहे ते बी राहायला गेल्या, महाग झाले. कानात भिकबाळी असले तर मिळते, बाकी काही नाही. भाऊभूषण घातलं, अतिप्रीतीने भगवंताने त्याला जोडून पाठवू लागलेला आहे. बोला. सवे घेऊन आणि जसे ना अक्षोहिणी गणना वंदोनिया श्रीरामचरणा करीत गर्जना चालीला. सगळे सेना अक्षेवणी घेतलेला भगवंताला नमस्कार केला. श्रीराम जय राम करत निघाला. हे मकुट त्यानंतर स्तुती करोनी अत्यादर चुंबोनी श्रीरामचरण परिकर निढळी सत्वर लाविले. हेमकुट नावाचा वानराला भगवंताची स्तुती केली, भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलेले आहेत आणि भगवंताचे चरण आपला चुंबन घेतले. एक विधी सांगितला बरं का तुकोबाराने गाथ्यामध्ये, महात्म्यांचं देवाचं चरण घेत असताना चुंबन घ्यावं म्हणे. चुंबन आपलं ओठ त्या पायाला लागावं. होणी भ्रमर पाऊलाची सुख घेते भक्त मुख लावोनिया. तुकोबाराचं प्रमाण शंका आलं तर उद्या गाथ्यात काढून बघा. आणि मग निढळी सत्वर चालीला मी आपलं कपाळा या ठिकाणी भगवंताच्या चरणात चुंबन घेतलं आणि हा वानर निघाला. म्हणतात तय समय उचित पावला कौस्तुप झळझळीत वंदोनिया कांत शतकोटी कपी सहित एवढा चालीला. प्रकारचा आनंद झाल्यानंतर गळ्यातला कौस्तुभ मणी काढला आणि भगवान परमात्म्याने त्याला या ठिकाणी अर्पण केलं. शतकोटी कपीस घेतलं आणि तो आपल्या घराकडे निघाला. या उपरी वानर देख नाम स्तुती वदे सर्व उत्तम संतोषोणी देवोत्तमा ते रुद्र घटिका कंठीची. यानंतर वानर मला खेद नावाचा वानर निघाला. भगवंताची स्तुती केली, भगवान प्रसन्न झाले. क्षुद्रघंटिका नामक गळ्यामध्ये कंठा काढलेले आहेत आणि भगवान प्रभू रामचंद्र त्याला दिलेले आहेत. तो घेतला, आपली वानर सेना घेऊन किती होती घेऊन कसं निघालाय का. आज्ञा देता सीतारमण सवे घेऊन 7 सोनी सैन्य
सवय घालून रघुनंदन हास्यवदना चालिला. रामाला विचारलं, रामराया मी आता निघतो म्हणले. सगळे 7 अक्षोणी सेना घेतलं, रामाला नमस्कार केला आणि रामाकडे बघून हसले आणि जाऊ लागले घराकडे. या गंध मादनानी दधिमुख उभे राहिले श्रीराम सन्मुख. जीवे ओवाळोणी श्रीमुख मस्तक चरणी ठेविले. तेवढ्यामध्ये गंधमादन आणि दधिमुख समोर आले. रामरायाला नमस्कार केलेला आहे. रामरायाच्या समोर हात जोडून उभं टाकले. जिवे या ठिकाणी ओवाळण केलेले आहेत आणि आपलं श्रीमुख भगवंताचं पाहू लागले. रामाचं मुख पाहिल्यानंतर काय आनंद आहे पाहता. श्रीमुख सुखावली सुख डोळियाची भूक नवजी माझ्या. एवढा आनंद झाला. मस्तक रामरायाच्या चरणावर ठेवले. दधिमुख आणि कोण गंधमादन काय करतात रामरायांना ऐका पुढं. अभय हस्त ठेवोनी माता देत आशीर्वाद तत्वता. विजयी तुम्ही अक्षयता श्री रघुनाथाचे निधर्मे. भगवंताला वंदन केलं. जय भगवंताने राम आपला जय राम. भगवंताने आपला हस्त कमल त्यांच्या मस्तकावर ठेवला आणि सांगितले आशीर्वाद देतात. विजयी तुम्ही अक्षयता सतत विजयी असाल बरं काय. कारण भगवान परमात्माचा आशीर्वचन असल्यामुळं रघुनाथ धर्म आहे. त्यांनी जो दिलेला आशीर्वाद आहे तो आशीर्वाद कदापि व्यर्थ जाणारा नाहीये. म्हणून अभिमुखाला आशीर्वाद भगवंताने दिलेला आहे. सगळ्यांची बोलवण रामराय करू लागतात. बोला. समस्ताशी श्री रघुवीर कोणालंकार कोणा वस्त्र. गौरवोनी आवानर अति तोरे सगळ्याला समस्त म्हणजे जेवढे आले होते तेवढ्यांना लहानापासून तर थोरापर्यंत आपल्याकडे सत्कार करताना तोंड बघू बघू करतात. पण रामरायाच्या सेनेमध्ये तसं नव्हतं. कोणाला वस्त्र कोणाला अलंकार. पण सगळ्याला बरं. अलंकाराला अलंकाराचा त्याची योग्यता. वस्त्र देणाऱ्याला वस्त्र. सगळ्याला या ठिकाणी गौरवणी वानर अति त्वरे बोलावी सगळ्याला पाठवून दिलं. जावा उशीर होते म्हणतं. मलाही कीर्तनाला उशीर होते. लवकर सांगतोय. बोला. ऐसे बोळवोनी वानर गण सुख पावोनी संपूर्ण. एका जनार्दना शरण रम्य रामायण आती गोड. ऐसे बोलवणी वानरगण अशा पद्धतीमध्ये बोलवण त्यांची केली. कशा पद्धतीमध्ये. काही जणाला रत्न दिले, काही जणाला माणिक दिले, काही जणाला मोती दिले. कटी कटी सूत्र बाकी भावटे पदके गाळा सगळं कौस्तुभ मणी सगळं सगळ्यांना दिले. अशा पद्धतीमध्ये वानरगणांना बोलवण केलं. सुख संपूर्ण सगळ्यांना भगवान प्रभू रामरायांनी सुख निर्माण दिलं. सगळ्यांना सुख झालं. कोणाकोणाला रामरायाला बघितल्यानंतर सगळ्यांना सुख झालं बरं काय. भगवंताचं मुखच असं आहे. कसलाही माणूस जर बघितला पाप्यातला पापी बघितला तरी त्याला सुख निर्माण व्हावं असा माझ्या भगवान परमात्म्याचं श्रीमुख आहे. सगळ्याला आनंद वाटला. नाथ महाराज आपल्या गुरूंना म्हणजे जनार्दन स्वामीला शरण जातात. रामायण कसं आहे रम्य आहे. जेवढं रमवून सांगितलं तेवढं पण चांगलं आहे. जेवढं आपण खोल जाल तेवढं चांगलं आहे. पण आमच्या बुद्धीला झेपत नाही. जेवढं झेपलं तेवढं वरवर सांगण्याचा मी प्रयत्न केला. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणावर समर्पित करतो. सांगत असताना येत कदाचित वाणीचा दोष म्हणून अपशब्द गेले असतील. सर्वांनी मला क्षमा करावं. सेवा तुमच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. जय श्रीराम. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एका कार्तिकया वानर निर्णायन नाम एकन्वतीसम नमो अध्याय गोडः. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय. जय श्रीराम गुरुजी.